नमस्कार मित्रांनो, MPC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र भूगोलावरील आज आपण 9वा लेक्चर पाहणार आहोत. यापूर्वी महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्राला लागलेल्या नैसर्गिक सीमा, राजकीय सीमा, तसेच महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग, त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती, महाराष्ट्रातील सर्व तालुके, महानगरपालिका, कटक मंडळे हे सर्व टॉपिक्स आपण पूर्ण केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना खूपच इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे. आणि जे झालेले सर्व लेक्चर्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण सर्वात मोठा इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहणार आहोत. तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे 3 विभाग पडतात, 3 प्रमुख विभाग. एक आहे कोकण किनारपट्टी, त्यानंतर सह्याद्री पर्वत किंवा त्यालाच आपण पश्चिम घाट असेही म्हणतो, त्यानंतर महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार. ही सर्व इम्पॉर्टंट माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि हे तिन्ही जे भाग आहेत ते आपण 1 बाय 1 पाहूया. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिले महाराष्ट्राचे 3 प्रमुख विभाग. तर कोणते होते? तर एक पहिला होता आपली कोकण किनारपट्टी जी इकडे आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वत, तुम्ही इकडे पाहू शकता, हा आहे आपला सह्याद्री पर्वत. आणि त्यानंतर महाराष्ट्र पठार म्हणजे दख्खन, हा आहे आपला पूर्ण महाराष्ट्र पठार. ठीक आहे. तर चला आपण ही सर्व इन्फॉर्मेशन 1 बाय 1 पाहूया. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमधील 3 प्रमुख विभाग आहेत. त्यातील फर्स्ट प्रमुख विभाग तो म्हणजे कोकण किनारपट्टी. तो आता आपण अभ्यासणार आहोत. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तर फर्स्ट पाहूया आपण आपल्या कोकण किनारपट्टीचे स्थान कुठे आहे. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र व पूर्वेला असलेला सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टा आहे, त्याला आपण कोकण असे म्हणतो. ठीक आहे. आणि कोकण किनारपट्टीचा विस्तार कसा आहे? तर विस्तार आहे उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत किंवा उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस असलेल्या वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार पसरलेला आहे. लक्षात ठेवा, उत्तरेस दमणगंगापासून तेरेखोल, अदरवाईज विचारतील उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत. आणि वेंगुर्ला कुठे आहे? सिंधुदुर्गपर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे दक्षिण टोक कोणते? सिंधुदुर्ग, त्याच्यामध्ये वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार पसरलेला आहे. आणि कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. ह्यापूर्वी सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे, तर हे तर लक्षातच ठेवा. आता आपण ही सर्व डिटेल्स एकदा मॅपमध्ये पाहूया. तर फर्स्ट, कोकण किनारपट्टीचं स्थान कुठे आहे असं विचारलं तर कोकण किनारपट्टीचं स्थान आहे आपल्या एकतर पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, त्यानंतर त्याच्या पूर्वेला असलेला सह्याद्री पर्वत जो तुम्ही इकडे पाहू शकता, ह्यांच्या दरम्यान दक्षिण उत्तर असा पसरलेला लांबट चिंचोळा सखळ भाग जो तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसतोय त्यालाच आपण कोकण असे म्हणतो. ठीक आहे. तर स्थान कुठे आहे? अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान दक्षिण उत्तर पसरलेला लांबट चिंचोळा सखळ भाग, त्यालाच आपण कोकण असे म्हणतो. आणि जर विचारलं की कोकणची निर्मिती कशी झाली, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन, कोणाचा? तर सह्याद्री पर्वत ह्याचा, हे लक्षात ठेवा, प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे. हा वर्ड लक्षात ठेवा. कशी झाली? तर सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन ही आपली कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे. आणि टोटल लांबी किती आहे तर विचारलं तर आहे 720 किलोमीटर इतकी कोकण किनारपट्टीची लांबी आहे. आणि आपल्या कोकणचा विस्तार जर विचारला तर उत्तरेस डहाणूपासून, हा तुम्ही इकडे पाहू शकता, उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत. ठीक आहे. उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत. आणि वेंगुर्ला कुठे येतो? तर सिंधुदुर्ग. ठीक आहे. अदरवाईज दुसरा विचारलं तर काय येतो? तर उत्तरेस दमणगंगापासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत.
आपल्या महाराष्ट्रातील कोकणचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे, कोकणचा विस्तार एकतर डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत किंवा लक्षात ठेवा दमणगंगापासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार झालेला आहे. आणि टोटल लांबी किती आहे? 720 किलोमीटर इतकी लांबी आहे कोकणची. ठीक आहे, एवढी डिटेल आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. आणि कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर हा सुद्धा एक वर्ड लक्षात ठेवा, आपण पाहिलंच आहे मागच्या स्लाईडमध्ये, रिया प्रकारची आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. ही डिटेल तुम्हाला इथपर्यंत कळाली असेल. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, ह्यावर खूप क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. तर आपण आता मित्रांनो पाहूया कोकण किनारपट्टीची लांबी, रुंदी व क्षेत्रफळ. तर लांबी साधारण किती आहे? तर लांबी आहे दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर. त्यानंतर रुंदी आहे सरासरी 30 ते 60 किलोमीटर. उत्तर भागामध्ये उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे ती किती आहे? 100 किलोमीटर इतकी रुंदी आहे. आणि दक्षिण भागामध्ये ही रुंदी किती आहे? साधारण 40 ते 45 किलोमीटर. मित्रांनो, मी जी काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे सर्व इम्पॉर्टंट माहिती असणार आहे. तुम्ही बुक, नोटबुक किंवा पेन घेऊन बसा आणि जी काही इम्पॉर्टंट माहिती सांगते ती तुम्ही नोट्स तुमच्या शॉर्ट नोट्सच्या रूपामध्ये काढून टाका. सर्व इन्फॉर्मेशन मी इकडे लिहिलेली नाही आहे, काही मी इम्पॉर्टंट पॉईंट स्वतःहून सुद्धा सांगत आहे. ठीक आहे, तर आता आपण ही मॅपमध्ये पाहूया. तर लांबी किती सांगितली मित्रांनो? तर लांबी आहे कोकण किनारपट्टीची 720 किलोमीटर. ही आपली ग्रीन कलरमध्ये दिसते ती कोकण किनारपट्टी आहे. आणि दक्षिण उत्तर लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे, शॉर्टमध्ये तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर कोकणचा विस्तार आपण बघितलेला आहे कुठे? तर उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत किंवा दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत हा कोकणचा विस्तार आहे. त्यानंतर लांबी सुमारे किती आहे कोकण किनारपट्टीची? 720 किलोमीटर. राईट. आणि सरासरी रुंदी जर विचारली तर रुंदी किती आहे मित्रांनो? 30 ते 60 किलोमीटर. ठीक आहे, ही सरासरी रुंदी किती आहे? 30 ते 60 किलोमीटर. आणि सर्वात जास्त कोकणची रुंदी कुठे आहे? तर ती आहे उत्तरेला उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये. ठीक आहे, सर्वात जास्त आहे ती किती आहे? तर 100 किलोमीटर. आणि उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणची रुंदी सुमारे 100 किलोमीटर आहे आणि ती सर्वात जास्त आहे. आणि दक्षिणेला किती आहे? ती साधारण 40 ते 45 किलोमीटर आहे. ठीक आहे, मी जी काय इन्फॉर्मेशन सांगितली सर्व इम्पॉर्टंट आहे. लांबी सुमारे 720 किलोमीटर. त्यानंतर रुंदी विचारली तर सरासरी रुंदी किती आहे? तर 30 ते 60 किलोमीटर. आणि सर्वात जास्त कुठे? उत्तरेला आहे उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आणि ती आहे 100 किलोमीटर. आणि दक्षिणेला ती किती आहे? 40 ते 45 किलोमीटर. ठीक आहे, त्यानंतर आपण क्षेत्रफळसुद्धा पाहिलेलं. क्षेत्रफळ किती आहे? 30,394 किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. आता आपण मित्रांनो पाहूया प्राकृतिक रचना. मी ह्यात लिहिलेलं नाही आहे, आपण डायरेक्ट मॅपमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. सो तुम्ही नोटबुक घेऊन बसा, जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल ती तुम्ही लिहून काढा लगेच. ठीक आहे, तर कोकणची प्राकृतिक रचना. तर कोकण किनारपट्टी हा एक काही सलग असा मैदान नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, हा काय असं सलग असं मैदान नाही आहे, हा अनेक डोंगर दऱ्यांनी व्यापलेला. ठीक आहे, लक्षात ठेवा, ईच अँड एव्हरी लाईन प्राकृतिक रचना आहे. हा सलग मैदान नाही आहे, हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला परंतु कमी उंचीचा. उंची कशी आहे? कमी उंचीचा सखल भाग आहे. ठीक आहे, मैदान नाही आहे, हा कमी उंचीचा सखल भाग आहे. हा अनेक डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे, कोकणातील नद्यांनी. त्यानंतर किनाऱ्याजवळ तुम्हाला वाळूचे पट्टे पाहायला मिळतील. किनारी पट्टीजवळ सखल भागाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे सरासरी? तर 15 मीटर इतकीच आहे. ठीक आहे, किनारपट्टीजवळील जो भाग आहे त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची जर सरासरी विचारली तर ती किती आहे? 15 मीटर इतकीच आहे. त्यानंतर किनाऱ्यापासून म्हणजे या किनारपट्टीपासून पूर्वेकडे जर आपण गेलो तर सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत. ठीक आहे, सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही कितीपर्यंत वाढत जाते? तर 250 मीटरपर्यंत. ठीक आहे, आणि प्रदेशाचा सर्वसाधारण उतार कसा आहे मित्रांनो? ही लाईन तर लक्षात ठेवा. हा प्रदेशाचा सर्वसाधारण उतार आहे पूर्व टू पश्चिम दिशेनी आहे. उतार कसा आहे? पूर्व टू पश्चिम दिशेनी आहे. प्राकृतिक रचना खूप इम्पॉर्टंट आहे. मी जी काही माहिती सांगितली तिकडे लिहिलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा.
एक सलग मैदान नाही आहे हा. सेकंड, हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे, परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे हा. ठीक आहे. आणि किनाऱ्याजवळ तुम्हाला अनेक वाळूचे पट्टे पाहायला मिळतील. त्यानंतर किनारपट्टीजवळ सखल भागाची समुद्र सपाटीपासूनची जर तुम्हाला उंची विचारली किनारपट्टीजवळ, तर ती सरासरी उंची किती आहे मित्रांनो? ओन्ली 15 मीटर, 15 मीटर इतकीच आहे. पण किनाऱ्यापासून आपण जर पूर्वेकडे गेलो तर सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची किती वाढत जाते? तर 250 मीटरपर्यंत इतकी वाढत जाते. आणि या प्रदेशाचा म्हणजे किनारपट्टीचा सर्वसाधारण उतार कसा आहे मित्रांनो? पूर्व टू पश्चिम दिशेनी आहे. उतार लक्षात ठेवा कसा आहे? पूर्व टू पश्चिम दिशेनी आहे. ठीक आहे. प्राकृतिक रचना समजली असेल तुम्हाला. आता आपण पाहूया आपल्या कोकण किनारपट्टीचे उपविभाग. तर उपविभाग कसे आहेत? उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. राईट. तर कोकणामधील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड हे 5 जे जिल्हे आहेत जे मी सांगितलेत. कोणते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंतर ठाणे, पालघर आणि रायगड. ही 5 जिल्हे दक्षिण कोकणात, हे उत्तर कोकणामधील आहेत. आणि जे दक्षिण कोकणामध्ये ती 2च आहेत, ती म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. तर कोकणामध्ये टोटल किती जिल्हे आहेत? टोटल 7 जिल्हे आहेत मित्रांनो. टोटल 7 जिल्हे आहेत. आणि त्याच्यातील जर उत्तर कोकण तुम्हाला विचारलं तर कोणतं आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर आपला येतो पालघर, ठाणे, रायगड. ही 5 जिल्हे जी आहेत ती उत्तर कोकणामध्ये समाविष्ट आहेत. आणि दक्षिण कोकणामध्ये 2 येतात, ती म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ह्या 2 जिल्ह्यांचा समावेश दक्षिण कोकणामध्ये होतो. आणि उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण हा काय आहे? अधिक खडकाळ आहे. ठीक आहे. आणि डोंगराळ आहे. उपविभाग मित्रांनो कळाले? 2 उपविभाग आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये 5 येतात, ते कोणते आहेत? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड. ठीक आहे. आणि दक्षिण कोकणामध्ये 2 येतात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ह्या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. सो टोटल कोकणामध्ये किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता, हा पालघर, ठाणे, त्यानंतर रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर हा आहे आपला उत्तर कोकणाचा भाग. आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येतो. ठीक आहे. आणि उत्तर कोकणापेक्षा हा आपला जो दक्षिण कोकण आहे तो अधिक खडकाळ आहे आणि डोंगराळ आहे. लक्षात ठेवा. उपविभाग कळाले तुम्हाला. आता आपण पाहूया खलाटी व वलाटी. तर मित्रांनो, खलाटी कशाला म्हणतात आणि वलाटी कशाला म्हणतात? तर खलाटी पश्चिमेकडील अरबी समुद्राचा. ठीक आहे. पश्चिमेकडे कुठला आहे? आपला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राच्या सखल भागाला आपण काय म्हणतो? तर खलाटी असे म्हणतो. या कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे. आणि अरबी समुद्राच्या सखल भागाला आपण खलाटी म्हणतो. आणि या खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? वलाटी असे म्हणतो. तर खलाटी तुम्ही खाली लक्षात ठेवला तरी चालेल आणि वलाटी वरती. खलाटी वलाटी. पश्चिमेच्या अरबी समुद्राचा सखाळ भाग आहे त्याला खलाटी म्हणतो आपण. आणि खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? तर वलाटी असे म्हणतो. ठीक आहे. तर आपण प्राकृतिक रचना पण पाहिली, उपविभाग पाहिले, खलाटी व वलाटी पाहिली. आता आपण पाहूया कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? तर वैशिष्ट्ये आहे सर्वप्रथम खाड्या. तर खाड्या म्हणजे काय मित्रांनो? तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता खाड्या इथे तुम्हाला दिसतात, डहाणूची खाडी, दातिवराची खाडी. तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला आपण काय म्हणतो? खाडी म्हणतो. ठीक आहे. तर कोकणचा किनारा हा अनेक खाड्यांनी बनलेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. जसे मुंबईच्या उत्तरेस तुम्हाला दातिवरी, वसईची खाडी मिळतात, दक्षिणेस जयगडपर्यंत मिळतात खाड्या. तुम्ही इकडे बघू शकता, डहाणूची खाडी आहे, दातिवराची खाडी आहे, वसईची खाडी आहे, धरमतरची खाडी आहे, त्यानंतर रोह्याची खाडी, राजापूरची खाडी, बालाघाटची खाडी, विजयदुर्ग, देवगड, कर्ली, तेरेकोल या सर्व खाड्या आहेत. आणि मित्रांनो, आपण खाड्यांवर एक सेपरेट लेक्चर पाहणार आहोत. ठीक आहे. जी काय वैशिष्ट्ये आता आपण कोकणातली पाहतो म्हणजे खाड्या, किल्ले, बंदरे, बेटे, ईच अँड एव्हरी टॉपिक आपण सेपरेटली डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण की सर्वच टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवा, खाड्या म्हणजे काय? तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला आपण काय म्हणतो? तर खाडी म्हणतो. ठीक आहे. भरतीचे पाणी शिरते नदीच्या मुखात तिथपर्यंत. आणि कोकण किनारा हा
अनेक खाड्यांनी बनलेला, जे आपण तिकडे पाहिलेले आहेत. खाड्यांची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर कोकणाच्या दक्षिण सरहद्दीजवळ कोणती खाडी आहे? तेरेखोलची खाडी. ठीक आहे. डहाणूपासून ते तेरेखोलपर्यंत ही खाडी आहेत, जे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा कुठे आहे आणि किती खाड्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता वैशिष्ट्यामध्ये आपण पहिला पाहिला खाड्या, त्यानंतर सागरी किल्ले, हा सुद्धा वैशिष्ट्य आहे कोकण किनारपट्टीचा. तर सागरी किल्ल्यामध्ये काय येतं मित्रांनो, तर वसईचा किल्ला येतो, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ही सर्व काय आहेत, तर सागरी किल्ले आहेत. जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, वसईचा किल्ला ही सर्व सागरी किल्ले आहेत. खाड्या आपण आता पाहिलेल्याच आहेत. त्यानंतर बंदरे, तर महाराष्ट्रात एकूण साधारण 49 बंदरे आहेत, 49. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं बंदर कोणतं आहे, तर मुंबई. ठीक आहे. हा नैसर्गिक बंदर आहे आणि आंतरराष्ट्रीय बंदर आहे. त्यानंतरच मुंबईजवळच कोणतं आहे, तर न्हावा शेवा आहे. म्हणजे मुंबईचं ताण कमी करण्यासाठी उभारलेलं बंदर कुठलं आहे, तर न्हावा शेवा. ठीक आहे. हा कुठे आहे, JNPT बोलतो आपण त्याला, हा मुंबईजवळ आहे. त्यानंतर मुंबईच्या दक्षिणेस तुम्हाला अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला यांसारखी अनेक बंदरे पाहायला मिळतात. आणि आपण बंदरेवर सुद्धा एक सेपरेट टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बेटे, तर बेटे म्हणजे मित्रांनो जसं मुंबई हा सुद्धा एक बेट आहे. त्यानंतर साष्टी, खांदेरी, उंदेरी, कुर्टे, जंजिरा, घारापुरी जो रायगडमध्ये आहे, अंजनदेवी ही सर्व बेटे कुठे आहेत, कोकणामध्ये आहेत. आणि आपण बेटांवर सुद्धा एक सेपरेट टॉपिक पाहणार आहोत. आता वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, खाड्या आहेत, सागरी किल्ले आहेत, बंदरे आहेत, बेटे आहेत, त्यानंतर खलाटी व वलाटी आहेत. त्याचे उपविभाग कोणते आहेत, उत्तर कोकण, दक्षिण कोकण ही सर्व डिटेल्स आपण पाहिलेली आहे आणि ह्यावरच क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. आता मित्रांनो हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित पहा. कोकण किनारपट्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. आपण तो मॅप थ्रू ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे आणि ह्याची जी वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा आपण सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जाऊया. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रमुख 3 विभागामधील पहिला प्राकृतिक विभाग आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे कोकण किनारपट्टी. आणि आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे सह्याद्री पर्वत, त्यालाच आपण पश्चिम घाट असेही म्हणतो. तर सर्वप्रथम आपण पाहूया की सह्याद्री पर्वताचं स्थान कुठे आहे. तर स्थान आहे दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे सह्याद्री होय. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. त्याचं स्थान कुठे आहे, दख्खनचा पठार जो आहे त्याच्या पश्चिमेकडे जो न खचलेला भाग आहे तोच सह्याद्री आहे. आपण हे सर्व मॅपमध्ये पाहणारच आहोत. सातमाळापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे उत्तरेस सातमाळा डोंगररांगेपासून दक्षिणेस तो कन्याकुमारीपर्यंत इतका सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. तर त्याची टोटल लांबी किती आहे, तर 1600 किलोमीटर ही टोटल लांबी आहे. म्हणजे सातमाळापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत जर पकडलं तर टोटल लांबी येते 1600 किलोमीटर. तर महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर. आणि 720 किलोमीटर इतकीच आपली कोकण किनारपट्टीसुद्धा आहे महाराष्ट्रातली, लक्षात ठेवा. त्यानंतर उंची विचारली तर किती येते, 915 ते 1220 मीटर इतका सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. तर आपण ही डिटेल अगोदर मॅपमध्ये पाहूया. तर मित्रांनो हा आपल्या महाराष्ट्राचा मॅप आहे. आपण प्राकृतिक रचना पाहणार आहोत आपण. तर सर्वप्रथम मी सांगितली की त्याचं स्थान कुठे आहे, राईट. तर हा आहे आपला दख्खन पठार, राईट मित्रांनो. आणि दख्खन पठाराच्या पश्चिमेस हा आहे सह्याद्री. म्हणजेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री हा समांतर आहे. ही आहे आपली किनारपट्टी पश्चिम आणि त्याला सह्याद्री हा समांतर आहे. आणि आणखीन सांगता आलं तर काय, दख्खनच्या पश्चिमेस आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याची लांबी, तर टोटल लांबी किती आहे मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. आणि टोटल तर कुठे आहे, तर सातमाळा डोंगररांगा ही तुम्ही पाहू शकता. इकडे उत्तरेला सातमाळा डोंगररांगा आहे आणि दक्षिणेस कन्याकुमारी, आपल्या भारताचं दक्षिण टोक आहे, कन्याकुमारीपर्यंत हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. आणि त्याची टोटल लांबी किती आहे, तर टोटल लांबी आहे 1600 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे. ठीक आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, सह्याद्री पर्वत, तसेच पश्चिम घाट या नावानेही हा ओळखला जातो. आणि सरासरी उंची विचारली तर किती येईल मित्रांनो, तर 915 ते 1220
20 मीटर इतकी त्याची सरासरी उंची आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची ही उत्तरेकडे वाढत जाते आणि ती दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. ही इम्पॉर्टंट लाईन आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. एवढी डिटेल तुम्हाला कळाली असेल मित्रांनो. आपण पुढे जाऊया. तर आत्ताप्रमाणे मी सांगितलं आत्ता जस्ट की महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. इम्पॉर्टंट लाईन आहे, लक्षात ठेवा. आणि यामुळे सह्याद्री मित्रांनो पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो. पश्चिमेकडून जर पाहिलं तर अत्यंत उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो. पठाराकडून मात्र तो अत्यंत मंद उताराचा दिसतो. आणि पठार कुठे आहे तर पूर्वेला. ठीक आहे. म्हणजे दख्खन पठारावरून जर पाहिलं तर तो अत्यंत मंद उताराचा दिसतो आणि पश्चिमेकडून पाहिलं तर तो उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो. सह्याद्री पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बऱ्याच ठिकाणी झीज झाली आहे. ठीक आहे. आणि झीज झाल्याने कमी अधिक उंचीची ठिकाणे तयार झालेली आहेत. ठीक आहे. कसा आहे, हा प्राचीन पर्वत आहे आणि बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. कारण की सह्याद्री पर्वतावरून तुम्ही घाट जातात, अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत, त्याच्यामुळे ह्या पर्वताची झीज झाली आणि त्याच्यामुळे कमी अधिक उंचीची ठिकाणे तयार झालेली आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही हा पाहिला आहे मॅप, ह्याच्यामध्ये आपण डिटेल्स ऑलरेडी पाहिलेली आहे. आणि आता काय पाहिलं आपण तर सह्याद्री पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो आणि पठाराकडून मात्र मंद उताराचा दिसतो. म्हणजे हा पठारा इकडून जर पाहिला आपण तर तो मंद उताराचा दिसतो आणि हा सरळ भिंतीसारखा आपण इकडून पाहिला तर दिसतो. म्हणजे पश्चिमेकडून सरळ भिंतीसारखा आणि पूर्वेकडून म्हणजे पठाराकडून पाहिलं तर तो कसा दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. ही सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काय आहे तर जलविभाजक. ठीक आहे. सह्याद्री पर्वत हा जलविभाजकाचं काम करतो. ते कसं, कारण सह्याद्री पर्वतामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या त्या म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या त्या म्हणजे पूर्ववाहिनी नद्या ह्यांचे जलविभाजन झालेले आहे. म्हणूनच सह्याद्री पर्वत हा जलविभाजक म्हणून सुद्धा ओळखला जातो. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कसे तर पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी या दोन नद्यांचं जलविभाजक कोण आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे. हा पॉईंट कळाला असेल मित्रांनो तुम्हाला. पुढचा पॉईंट काय आहे तर पुढचा आहे नद्यांची उगमस्थाने. मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे की दख्खन पठारावरील नद्यांची उगमस्थानाचा प्रदेश तो कोणता आहे आपला सह्याद्री. ठीक आहे. महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांची उगमस्थाने सह्याद्री पर्वतामध्येच आहेत. तर फर्स्ट कोणता आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तर तुम्हाला इकडे दिसत असेल हा नाशिक आहे आणि इथून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर सेकंड आहे गोदावरी नदी ही जी आहे तिच्या दक्षिणेस सुमारे 100 लक्षात ठेवा किती सुमारे 100 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. तर भीमा नदी कुठे आहे मित्रांनो तर भीमा नदीचा उगम झालेला आहे दक्षिणेकडे 100 किलोमीटर अंतरावर भीमा नदी. ठीक आहे. तुम्ही इकडे पाहू शकता हे आहे भीमा नदीचं पात्र. त्यानंतर तिसरं आहे भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. ठीक आहे. तर कृष्णा नदी कुठे आहे तर कृष्णा नदी आहे ही. ठीक आहे. आणि तसेच कोयना नदी सुद्धा तिथूनच उगम पावते. कुठून महाबळेश्वर येथूनच कोयना नदी सुद्धा उगम पावते. या महत्त्वाच्या नद्यांप्रमाणेच गोदावरी भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या बऱ्याच उपनद्या सुद्धा आहेत आणि त्यांची उगमस्थाने सुद्धा सह्याद्री पर्वतामध्येच झालेले आहेत. याशिवाय आपण सह्याद्री पर्वतामध्ये महत्त्वाची शिखरे पाहतो, घाट माते आहेत, किल्ले आहेत, घाट आहेत किंवा खिंडी आहेत. हे सर्व डिटेल्स आपण या सह्याद्री पर्वतामध्ये पाहतोय. ठीक आहे. तुम्हाला इकडे दिसतच असेल निरनिराळी पठारे जसं सातमाळा, अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बाळाघाट, महादेव डोंगररांगा, अनेक लहान मोठे सुद्धा आहेत पर्वत. हे सर्व डिटेल्स आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. तर सेकंड सुद्धा पॉईंट आपण कव्हर केलेला आहे तो म्हणजे नद्यांची उगमस्थाने. पहिला आहे जलविभाजक, त्यानंतर आहे नद्यांची उगमस्थाने
आणि थर्ड पॉईंट आहे राजकीय स्वरूप. तर सह्याद्रीच्या पर्वतमय भागात, हा सह्याद्री पर्वत आहे, त्याच्या पर्वतमय भागात नाशिक, नाशिक कुठे आहे मित्रांनो, तर हा आहे नाशिक. त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागाचा. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पूर्व भागांचा समावेश होतो ह्या सह्याद्री पर्वतामध्ये. जसं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा पूर्व भाग आणि पुणे, नाशिक, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा पश्चिम भागाचा समावेश होतो. तर आता आपण राजकीय स्वरूपसुद्धा पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया प्रमुख डोंगर रांगा. प्रमुख डोंगर रांगा किती आहेत, तर 3 आहेत. शंभू महादेव डोंगर रांगा, सेकंड आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आणि थर्ड आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ही आपण मॅपमध्ये पाहूया. तर प्रमुख डोंगर रांगामधली पहिली कोणती आहे, तर शंभू महादेव डोंगर रांगा. तुम्ही इकडे पाहू शकता, दक्षिणेला आहे एकदम शंभू महादेव डोंगर रांगा. ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. हा सुद्धा टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण आता ह्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे तर सर्व डिटेल्स मी इकडे सुद्धा सांगते. ठीक आहे. तर या डोंगर रांगा 2 जिल्ह्यामध्ये, कोणत्या, तर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून पुढे कर्नाटकामध्ये जातात. ठीक आहे मित्रांनो. कोणती आपण बोलतो आता, शंभू महादेव डोंगर रांगा. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांगा आहे. भीमा नदी आहे आणि त्याच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांगा आहे आणि यामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे. म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेस आहे भीमा आणि दक्षिणेस कोणती नदी आहे, तर दक्षिणेस आहे कृष्णा नदी. तर या 2 नद्यांची खोरे शंभू महादेव या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग आहे ही शंभू महादेव डोंगर रांग. एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. त्यानंतर सेकंड कोणता आहे तो मित्रांनो, तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा. तर ही आहे इकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा. गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, ही आहे गोदावरी नदी. तिच्यामुळेच गोदावरी व भीमाखोरी, गोदावरी व भीमाखोरी ही कोणाच्या, तर हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांच्यामुळे वेगळी झालेली. ह्यावर क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा नीट. या डोंगर रांगांच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट, तर पूर्व भागास काय म्हणतात, तर बालाघाट. हा आहे पश्चिम हरिश्चंद्र आणि पूर्वेस आहे बालाघाट डोंगर रांगा. आणि त्यानंतर हा बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. ठीक आहे. पश्चिमेस काय, तर हरिश्चंद्र, पूर्वेस बाळाघाट डोंगर रांगा आणि बाळाघाट हा एक सपाट माथ्याचा प्रदेश आहे. आणि ह्याच्यामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी अलग झालेली आहेत, तर गोदावरी आणि भीमा. म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा ह्याच्यामुळे सुद्धा 2 खोरी अलग झालेली आहेत. तर सातमाळा अजिंठामुळे एकतर वरती आहे ती म्हणजे तापी आणि दक्षिणेला गोदावरी. या 2 नद्यांची खोरे सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांच्यामुळे अलग झालेली आहेत. देवगिरीचा दौलताबाद हा इतिहास प्रसिद्ध किल्ला मित्रांनो व अजिंठाची जगप्रसिद्ध लेणी, अजिंठाची जगप्रसिद्ध लेणी याच डोंगरात तुम्हाला उत्तरेकडे पाहायला मिळतात. वेरूळ डोंगरात वेरूळ लेणी आहेत आणि डोंगराच्या पश्चिम भागास सातमाळा असे म्हणतात. जसं हा पश्चिमेचा सातमाळा आहे आणि पूर्वेस अजिंठा डोंगर असे म्हणतात. आणि यांच्या रांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. पश्चिमेला कोणता आहे, सातमाळा आणि पूर्वेला मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीजवळ ही सातपुडा पर्वतरांगसुद्धा पसरलेली आहे आणि सातपुडामुळे उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी हे 2 खोऱ्या अलग झालेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण 4 पाहिल्या, ती म्हणजे एक सातपुडा पर्वत, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांगा. तर यांच्यामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी झालेली आहेत ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे ह्यांचा क्रमसुद्धा नीट लक्षात ठेवा. आणि ह्यावर डिटेलमध्ये एक सेपरेट लेक्चरसुद्धा मी बनवणार आहे. आता पुढे जाऊया आपण. तर शेवटचा टॉपिक तो राहिला तो म्हणजे इतर डोंगर रांगा किंवा टेकड्या. तर प्रमुख आपण पाहिलेले आहेत.
तर महाराष्ट्रात काही वैशिष्ट्यपूर्ण डोंगर किंवा टेकड्यासुद्धा आपण पठारावर पाहतो. फॉर एक्झाम्पल धुळे जिल्हा जर आपण बघितला तर धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर आहे. तुम्ही इकडे पाहू शकता धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर. एक मिनिट, हा आहे धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ डोंगर पाहू शकतो तुम्ही. त्यानंतर हिंगोली व नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये हिंगोली व मुदखेड, हा हिंगोली आहे. त्यानंतर मुदखेड डोंगर. त्यानंतर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गरमसूर डोंगर आहे. हा नागपूर जिल्हा आहे आणि नागपूरमध्ये कोणता आहे तर गरमसूर टेकड्या आहेत. त्यानंतर आपण पुढे गेलो तर भंडारा जिल्ह्यामध्ये गायखुरी डोंगर आहे. हा आहे भंडारा जिल्हा, तिथे तुम्हाला गायखुरी डोंगर पाहायला मिळेल. त्यानंतर गडचिरोलीमध्ये चिरोली, भामरागड, सुरजागड हे डोंगररांगा पाहायला मिळतील. तर पूर्वेकडे अजिंठ्यापासून डोंगराचे 2 सुळके तयार होतात. त्यापैकी एक रांग देवगिरी सिंदखेडपासून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाते आणि तिला आपण काय म्हणतो मित्रांनो तर निर्मल रांगा असे म्हणतो. तर उत्तरेस असणारी रांग यवतमाळ जिल्ह्यातून जाते. ही इम्पॉर्टंट लाईन लक्षात ठेवा. एक रांग देवगिरी सिंदखेड पासून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाते. ठीक आहे, हा परभणी आहे आणि या नांदेडमध्ये तिथे काय म्हणतो आपण त्याला तर त्याला आपण निर्मल रांग असे म्हणतो. आणि दुसरी उत्तरेकडे जी रांग जाते ती कुठून जाते तर यवतमाळ जिल्ह्यामधून. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन पुरेसी आहे. हा टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. क्वेश्चन विचारला तर मोस्टली ह्याच्यातूनच विचारतील. तर हा आपला टॉपिक कवर झालेला आहे. तर पुढचा शेवटचा टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे थर्डवाला महाराष्ट्र पठार, त्यालाच आपण दख्खन पठार असेही म्हणतो. तर याचं स्थान कुठे आहे मित्रांनो तर स्थान आहे सह्याद्री पर्वत, जो आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिला आहे त्याच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पाहिलेला आहे. त्याच आपण महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठार असेही म्हणतो. आणि महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळ जे आहे 90% क्षेत्रफळ त्यातून महाराष्ट्र पठाराने व्यापलेलं आहे. म्हणजे किती मोठा क्षेत्र आहे तुम्ही पाहू शकता. त्याची लांबी आणि रुंदी तर पूर्व पश्चिम पाहिला तर तो आहे 750 म्हणजे 750 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण आहे 700 किलोमीटर. आपण ही सर्व डिटेल्स मॅपमध्ये सुद्धा पाहणार आहोत. पूर्व पश्चिम आहे 750 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण आहे 700 किलोमीटर. आणि उंची किती आहे तर उंची आहे साधारण 450 मीटर इतकी सर्वसाधारण उंची आहे महाराष्ट्र पठाराची. आणि या पठाराची उंची पश्चिमेस 600 मीटर जास्त आहे आणि पूर्वेस 300 मीटर इतकी आहे. ठीक आहे, सर्वसाधारण किती आहे 450 मीटर आणि पश्चिमेस पाहिली तर ती जास्त आहे, ती आहे 600 मीटर आणि पूर्वेस ती 300 मीटर इतकी कमी आहे. महाराष्ट्र पठार हा डोंगर रांगा व नद्याखोऱ्यांनी व्यापलेले पठार आहे. अनेक डोंगर रांगा आपल्याला इकडे पाहायला मिळतात, तसेच अनेक नद्यांची खोरे सुद्धा आपल्याला या महाराष्ट्र पठारावर पाहायला मिळतात. आता आपण ही पूर्ण डिटेल्स एकदा मॅपमध्ये पाहूया. तर हा आहे मॅप आपल्या महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत दख्खन. हा आहे आपला पूर्ण दख्खन म्हणजे सह्याद्री पर्वत. त्याच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश आपल्याला दिसतोय तो म्हणजे महाराष्ट्र पठार किंवा त्यालाच आपण दख्खनचा पठार असेही म्हणतो. आणि हा पठारी प्रदेश मूळ दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग आहे आपल्या महाराष्ट्रातला. ठीक आहे, कोणता आहे मूळ जो दख्खनचा पठार आहे पूर्ण आपल्या भारतातला त्यातला सर्वात मोठा भाग आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला. आणि नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेलं आहे जे आपण पाहिले आहेत ऑलरेडी. गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे, तापी आहे, तसे अनेक त्याच्या उपनद्यासुद्धा आहेत. तर नद्यांच्या खोऱ्यांनी हा महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. डोंगरांच्या दरम्यान आपल्याला आलटून पालटून नद्यांची खोरी पाहायला मिळतात. जसे आपण पाहिले सातमाळा अजिंठा डोंगररांगा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बाळाघाट डोंगररांगा, महादेव डोंगररांगा यांच्या दरम्यान आपल्याला तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या सर्व नद्या पाहायला मिळतात जे आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर या पठाराचा सर्वसाधारण उतार जर मित्रांनो विचारला तर तो कसा आहे तर तो आहे उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे, सर्वसाधारण उतार कसा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम म्हणजे अशी येते. पूर्व पश्चिम लांबी किती आहे 750 750 किलोमीटर इतका पूर्व पश्चिम लांबी आहे. आणि उत्तर दक्षिण जर विचारली तर उत्तर दक्षिण किती आहे
700 किलोमीटर महाराष्ट्र पठाराची. आणि पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे? 450 मीटर, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आणि हा महाराष्ट्राचा टोटल किती भूभाग दख्खन पठाराने व्यापलेला आहे तर तो विचारला तर किती आहे? 90% भूभाग इतका आहे आपल्या महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. ठीक आहे, सर्व डिटेल्स आपण आता इकडे पाहिलेले आहेत. पुढे जाऊया. तर पुढचा टॉपिक काय आहे तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण दख्खन लावा असेही म्हणतो. तर आपण जरा डिटेलमध्ये पाहूया. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. तर सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशात भूपृष्ठ जो आहे त्याच्यावर प्रचंड भेग पडलेली. काय झालेली तर प्रचंड भेग पडलेली, भ्रंशमूलक उद्रेक झालेला आहे. हा शब्द जरा लक्षात ठेवा, किचकट आहे. तर भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि लाव्हारसाचे संचयन झाले आणि याच लाव्हारापासून आपला महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. कोणत्या? हा जो लाव्हारस इकडून निघालेला आहे, जो उद्रेक, भ्रंशमूलक उद्रेक झालेला, हा लाईन लक्षात ठेवा. एक भेग पडली आणि त्याच्यानंतर जो लाव्हारस बाहेर पडला आणि ह्या लाव्हारसाचे संचयन झालं आणि ह्याच्यापासूनच आपला महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. म्हणूनच आपण त्याला दख्खन लाव्हा असेही म्हणतो. लाव्हारसाचे अशा प्रकारचे संचयन सुमारे 29 वेळा उद्रेक झालेला होता. ठीक आहे, 29 वेळा उद्रेक होऊन सरते शेवटी हा पठार तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि ही सुद्धा लाईन लक्षात ठेवा. हा लाव्हारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे. कोणत्या? तर बेसिक प्रकारचा आहे. आणि मित्रांनो, दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस आपण जी पाहिली तिथे काय आहे तर विस्तीर्ण अशी कडा आहे. दख्खन पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण अशी कडा आहे आणि त्यापासूनच पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे, जो आपण सह्याद्री पर्वत पाहिला आहे ना तो. ठीक आहे, तर एवढा टॉपिक आपण पाहिलेला आहे. आता पुढे बघूया दख्खनची पठारे. तर कोणकोणती पठारे आहेत दख्खनवर. तर दख्खनच्या पठारी प्रदेशात डोंगर रांगावरून काही लहान लहान पठारे तयार झालेली आहेत, जे आपण पाहिलेली आहेत. तर बालाघाट डोंगररांगा कुठे आहे मित्रांनो, तर ही आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. ही बघा इकडे तुम्हाला दिसत असेल. तर बालाघाट डोंगरावर अहमदनगर बालाघाट पठार तयार झालेली आहेत आणि या पठारामुळेच उत्तरेस गोदावरी तर दक्षिणेस भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहेत. त्यानंतर इथे शंभू महादेव डोंगररांगा. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात आपल्याला सासवडचे पठार पाहायला मिळते. आता इथे खूप छोटा आहे तर तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, तर शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात सासवडचे पठार आपल्याला पाहायला मिळते. तसेच औंध पठार, खानापूर जत पठारही आहेत तिकडेच. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांगावर, हा आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगावर सपाट प्रदेश म्हणजेच बुलढाणा पठार व मालेगाव पठार आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला मांजरा पठार पाहायला मिळतो. मराठवाड्यामध्ये हा मराठवाडा भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मांजरा पठार पाहायला मिळतो. उत्तरेकडे धुळे नंदुरबार जिल्ह्यात सातमुळा डोंगररांगेमुळे आपल्याला तोरणमाळ पठार पाहायला मिळतो. हा आहे तोरणमाळ. खूप लहान अक्षर आहेत मित्रांनो, तुम्हाला इकडे दिसणार नाही. ठीक आहे, तर इकडे आहे तोरणमाळ. तुमचा सुद्धा मॅप असेल तुमच्याजवळ तर तो ओपन करून बसा तुम्ही. ठीक आहे, हा इकडे आहे आपल्याला सातमुळा डोंगररांगेमध्ये. सातमाळा पठारावर कोणता आहे तर तोरणमाळ पठार. ठीक आहे, तर एवढी टॉपिक लक्षात ठेवा की दख्खनच्या पठारी प्रदेश आपल्याला खूप लहान लहान अशी पठारे तयार झालेली दिसतात. त्यानंतर काय आहे मित्रांनो वैशिष्ट्य, तर तिसरा आहे हा खोऱ्यांचा प्रदेश. महाराष्ट्राचा पठारी प्रदेश किंवा दख्खनचे पठारी प्रदेश मुख्यत्वे करून मित्रांनो खोऱ्यांसाठी, नद्यांची जे काही खोरे आहेत त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. जसं आपण पाहिलं सह्याद्रीमध्ये कोणकोणत्या नद्या उगम पावतात तर गोदावरी आहेत, भीमा आहेत, कृष्णा आहेत. या नद्या पूर्वेकडे वाहत जात आहेत. ठीक आहे, तर महाराष्ट्र पठार उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यास तर आपल्याला फर्स्ट मिळते तो म्हणजे तापी पूर्णा खोरे पाहायला. त्यानंतर गोदावरी खोरे, हे लक्षात ठेवा विचारलं तर. पुढे उत्तरेला आपल्याला कोणतं मिळतं तर तापी खोरे. त्यानंतर दक्षिणेला त्याच्या खाली गोदावरीचे खोरे, मग प्राणहिता खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे, ही नद्यांची खोरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सुद्धा आहे त्यांचं मुख्य की ह्यासाठी तो प्रसिद्ध आहे. दख्खनचा पठार हा मुख्यत्वे करून नद्यांच्या खोऱ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तो हे सुद्धा वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर हा टॉपिकसुद्धा आपल्याला झालेला आहे कंप्लीट. मी ऑलमोस्ट घ्यायचं
कवर करायचा ट्राय केलेला आहे. ह्या रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट्स असतील मित्रांनो तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, ठीक आहे. आणि ह्यावर आपण लवकरच क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत. तर आपला लेक्चर झालेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.